महाराष्ट्रातील शूद्र SC ST 90% लोकांनो, तसेच भारतातील सर्व शूद्र वर्णातील SC ST OBC मायनर 90% लोकांनो, आणि त्यानंतर पॉलिटिकल पार्टीचे जे शूद्र खासदार आमदार आहेत, एक्स असो किंवा प्रेझेंट असो खासदार, हे सगळे देशद्रोही लोक आहेत. बघा दादांनो, जगामध्ये जे कोणी मानवतावादीला मानतात त्या सर्वांना, मराठी लोकांना सांगू इच्छितो की बघा, प्रत्येकाचा जन्म हा स्त्रीच्या पोटातूनच झालेला आहे. त्यानंतर प्रत्येकाला आपली प्रगती करण्याचा अधिकार आहे. आज आम्ही 21व्या सदीमध्ये, आमची प्रगती, सायन्स हे जीवन आहे आणि टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स. बघा दादांनो, आपल्याला आपलं बौद्धिक विकास करण्याचा अधिकार आहे, पण सायन्स आणि मॅथमॅटिक्सने, टाईम म्हणजे मॅथमॅटिक्स, पण दुसऱ्याला मनाला दुखवणं किंवा दुसऱ्याचं वाईट कसं होईल असं विचार करणं म्हणजे हे पाप आहे. बघा, आपल्या भारतात 2 महामानव झाले आहेत, एक तथागत गौतम बुद्ध आणि दुसरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज आमच्या देशाचा इतिहास काय आहे की आमच्या देशाचा इतिहास हा आहे की काही लोकांनी अमानुष अत्याचार केलेले आहेत. आणि आज बघा दादांनो, 21व्या सदीमध्ये आम्ही आहोत, तर आमच्या इथले बघा परिस्थिती की आमचे विश्वगुरू प्राईम मिनिस्टर म्हणतात की 80 करोड लोक हे 5 किलो अनाज म्हणून जगतात, म्हणजे 65% लोक हे पशुपक्ष्यासारखे जीवन जगतात. आणि त्यानंतर बघा, कोरोना काळामध्ये ते म्हणतात आजारपण आलं की ताली थाल्या पाठवा, वाजवा. बघा, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, अरे ते 65% तर प्रश्न जे आहेत यांची बुद्धी 7व्या सदीत आहे. कारण तुम्ही हजारो वर्षापासून मानसिक गुलाम आहात. बघा दादांनो, आपल्या घरी बाळ जन्माला आलं, काय म्हणतात, 90% राक्षसगण. मग चला, पोरगं झालं ए ठेवा, पोरगी झालं B ठेवा. तुमच्या घरामध्ये सकाळी उठून एक कारने आणून टाकलेलं आहे, आजच्या दिवस आहे, हे खायचं आणि ते खायचं, आणि माल आमच्याजवळ आणून द्यायचं. त्यानंतर कालच समजून दिलं मी आपणास दादांनो की आपली बुद्धी ही पशुपेक्षा खालच्या लेवलची आहे. आणि 21व्या सदीमध्ये शिकलेल्या लोकांनीच केलं, कारण 65% लोक तसे झाले, आता राहिले 25%. तर आज बघा, आपल्या देशामध्ये हे अमानुष हत्या करणारे लोक, हे आरे लोक बाहेर ना आलेत. आणि बघा दादांनो, यांनी मौर्य राजा 10व्या मौर्य राजाचं कपट बुद्धनी, पुष्पशृंगनी त्याला ठार केलं. आणि त्यानंतर बघा, त्यांचं धर्माचा, बौद्ध धर्म अहिंसावादी होता, त्याचा प्रचार करणाऱ्या लोकांचा यांनी कत्ल्या केल्या आणि शराव नदीत टाकला. आपला देश हा अफगाणिस्तान पण होता. आणि त्यानंतर बघा दादांनो, यांनी काय केलं, एकीकडे 10 आणि एकीकडे 90, आपण त्याला मारून खाऊ. त्यांनी लढवलं डोकं, जाती व्यवस्था, मनुस्मृती तयार केली आणि ब्रह्माच्या टोळून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि आमच्या 6,500 जाती बनवून सांगितलं की आपण जनावरासारखं जीवन जगा आणि तिन्ही वर्णाचे लोक आमच्या स्त्रियांना हे भोग म्हणून उपयोग करतील. कारण हे लोक जे आलेले आहेत ते बॅचलर आलेले आहेत. आणि अशा पद्धतीने बघा, जे कोणी मानवतावादी संत होते ते म्हणायचे, अरे दादांनो, तुम्ही देवाचे पोरं आहात, कोणी उचलीच नाही, आनंद मानव आहात. त्यांनासुद्धा त्यांनी संपवलं. आणि 16व्या शतकामध्ये तुकाराम महाराज झाले जगसंत, त्यांचं पण बघा. आणि त्यानंतर राजे झालेत, त्यांनीसुद्धा, शिवाजी महाराज जे मुसलमान होते दादांनो आणि बाकी बॅकवर्ड क्लासचे होते, त्यांनीसुद्धा कधी अन्याय नाही केला. बघा दादांनो, आणि संभाजी महाराजचं काय झालं ते सगळ्या जगाला माहीत आहे. आणि त्यानंतर 18व्या शतकानंतर इंग्रज आल्यानंतर ज्योतिराव फुले सावित्रीबाईंनी शाळा काढली. त्यानंतर शाहू महाराज आणि त्यानंतर बिरसा मुंडाला मारलं. आणि बाबासाहेबांचा जन्म 14 एप्रिल 1981ला. आणि शाहू महाराजांनी सांगितलं 50% आरक्षण दिलं आणि शिकणार नाही त्याला 1 पैसा फाईन बहुजनांच्या पोरापुरींना. त्यानंतर माणगावला परिषद घेतली शाहू महाराजांनी आणि कोल्हापूरला जिवंत असताना हे केलं. आणि त्यानंतर 22ला गेलेत. आणि त्यानंतर बघा 25ला यांनी शपथ खाल्ली. यांनी
85मध्ये काँग्रेसची स्थापना चटर्जी, मुखर्जी आणि आगा टिळकने केली आहे. आणि गोळवलकरने शपथ खाल्ली की आम्ही परत हे RSS, आम्ही हिंदू राष्ट्र, अरे हिंदू म्हणून हे CVA 94मध्ये सुप्रीम कोर्टने म्हटलेलं आहे, आणि परत मनुस्मृती करू. बघा. आणि त्यानंतर गांधीजींनी चले जावची चळवळी त्या याच्यामध्ये आमचे जे शूद्र लोक होते ते बिचारे एक टाईम जेवण त्यांनीसुद्धा आहुती दिली. आणि त्यानंतर बघा दादांनो, 48ला 30 जानेवारी त्यालासुद्धा मारलं या लोकांनी. त्यानंतर बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 19 दिवसात 30 नोव्हेंबरला 49 संविधान केलं. आणि त्यानंतर आमच्या देशात लोकशाहीला सुरुवात झाली. बघा दादांनो, बाबासाहेबांनी एकमतचा अधिकार स्वाभिमानाने जगायला दिला. स्वाभिमान म्हणजे काय आहे की बाबासाहेबांनी एवढं अत्याचार केले या लोकांनी, एवढं विरोध केलं, तरी त्यांनी बघा दादांनो काय केलं. बाबासाहेबांनी तो विचार केला नाही की यांनी एवढं अत्याचार केला, यांना चला 50 वर्षांनी देऊ, आणि सर्वांना त्यांनी एका मताचा अधिकार दिला. आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950ला आमच्या देशात लोकांच्या उन्नतीसाठी केलेलं राज्य म्हणजे लोकशाहीला सुरुवात झाली. आणि बघा दादांनो, त्यांनी सांगितलं की सगळ्यांनी टॅक्स द्यायचं, आणि त्याचे 4 आधारस्तंभ: कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी आणि प्रेस मीडिया. आणि सगळ्यांना टॅक्स देतं, सगळेच. असं नाही म्हटलं त्याने की तुम्ही पुढारलेले आहात, एवढं तुमच्याकडे पैसा आहे, सगळ्यांनी. आणि त्यानंतर आजची परिस्थिती बघा दादांनो, मी आपणास आता एवढं जे 3,500 वर्षानंतर, आणि हे मी नाही म्हणत, हे अमानुष अत्याचार करणारे तो भागवत आहे RSSचा, तो स्वतः म्हणतो आम्ही जातीव्यवस्था तयार केली म्हणून. आणि मी आता तुम्हाला सांगू इच्छितो, हे शिक्षण गेलं तुमचं, एक मताचा अधिकार गेलेला आहे, आणि त्यानंतर तुम्ही नोकरी पर्सनल घेणार तेच. आणि त्यानंतर बघा दादांनो, किती वाजता मरायचं तेच सांगतात. तर माझे 3च प्रश्न आहेत त्यांना. मी आता ते प्रश्न पुढचं करून आणि आजची परिस्थिती काय आहे ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो.